दिनांक 16/8/2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सप्तशृंगीगड इथं ग्रामसभा झाली। त्यात ग्रामस्थांच्या वतीनं संगीता मुरकुटे यांनी श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावरील बहुतांश ग्रामस्थांची माहिती अधिकारात मागवली आहे। परंतु सदर ग्रामसभेत सर्वानुमते वैयक्तिक माहिती न देण्याच्या ठरावास मंजुरी मिळाली आहे। सदर बाब ही गावागाड्याशी निगडीत असून त्यामध्ये मतभेद होऊन जातीपातीचं राजकारण होण्याची शक्यता निर्माण होईल। त्यामुळे कायदा तसंच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून सर्वच व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक तसंच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना संगीता मुरकुटे यांच्या उपोषणासंदर्भात निवेदन देण्यात आलं। वनी सप्तशृंगीगड येथील व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं संगीता मुरकुटे यांच्या उपोषणाला विरोध असून त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। तरी शासनानं ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात रोपवे आणि येथील प्रसादाची दुकानं ही भाविकांसाठी महत्त्वाची असून तुर्तास तरी ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्या संगीता मुरकुटे यांच्यामधील तोडगा काढून सदर बाबीचं गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं योग्य ती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया साखळी उपोषणाला बसलेल्या सप्तशृंगीगड येथील व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली। दीपक रामदास जोरवर, ग्रामस्थ श्री क्षेत्र सप्तशृंगीगड। उपोषणाला बसायचं कारण हे का सिन्नर येथील संगीताताई मुरकुटे हे शिवशाणा संघटनेचे अध्यक्ष आहे। ते आमच्या विरोधात 12-13 दिवसापासून रोपवेच्या विरोधात उपोषणाला बसले आहे व त्यांचं म्हणणं असं आहे का तिथले जे स्थानिक स्टॉल आहे, दुकानं आहे हे अनलिगल आहे बा। आणि त्या ताईंनी 12-13 दिवसापासून उपोषणाला बसले असल्यामुळे तिथले जे दुकानदार आहे ते भयभीत झालेले आहे का जर तिथं सप्तशृंगीगड येते ना शेती होते ना दुसरा कुठला व्यवसाय आहे, तिथं फक्त उपजीविकेचा नारळ प्रसाद फूल पेढा हे जे काही दुकानदार आहे 40 जे स्टॉल ते विरोधात 40 स्टॉल धारकांच्या विरोधात बसलेले आहे। यांच्या या दुकानाशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि ताईंचं म्हणणं असं झालं का तिथले ते रोपे हा अनलिगल आहे, तिथले दुकानं अनलिगल आहे। रोपे 300 आदिवासी कर्मचारी कामाला आहे आणि या दुकानाचे 300 लोक असे जवळपास 1000 ते 500 लोकांना उपासमारीची वेळ येईल ताईंनी जे उपोषण केले त्यामुळे। तर आम्ही ताईंचं म्हणणं झालं का ते दुकानं तुम्ही काढा, ते वारंवार पत्रव्यवहार करताय शासनाला, शासन आम्हाला पत्रव्यवहार करतंय, पण हे जे दुकानाविषयी जो पत्रव्यवहार झाले आहे हा दुकानाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे। आणि त्यांना जे पण त्यांनी मागण्या केलेल्या आहे रोपवेच्या विरोधात रोपवे बंद करायचं हे करायचं आहे, तर त्यांना आपले सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांना लेखी वारंवार उत्तर देऊनही ते परत आहे ह्याच्या मुद्द्यावर ते परत बसलेले आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे का श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथे जो रोपवे झाला आहे त्या रोपवेमुळे 80 ते 90 वर्षाच्या माय माऊलीला आजोबांना दर्शन करता येतं व लहान मुलांनाही दर्शन करता येतं। पूर्वी जे डोली घेऊन जाण्याची वेळ यायची ती आता या रोपवेमुळं वेळ येत नाही व तिथले रोपवेमुळं श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथे आता येणारा भाविक हा 2 ते 4 पटीने वाढलेला आहे आणि गडाचा विकास हा चांगल्या दृष्टीने झालेला आहे रोपवेमुळे। तरी ताईंना तिथं असं काय आढळलं का ते म्हणता रोपवे बंद करा, तिथले दुकानं काढा, हा रोपवे अनलिगल आहे। आम्ही 30 ते 40 वर्षापासून तिथं स्थायिक आहे, आमचे आजोबा पंजोबापासून आम्ही तिथं स्थायिक आहे। त्यांनी जे रोपवेवाल्यांनी जे दुकानं दिले आहे ते तिथले स्थानिकांना दिले आहे, बाहेरचा एकही नाही। पण ताईचं म्हणणं आहे का ही दुकानं अनलिगल आहे, हे खाली करा। सदर बाबी न्याय प्रविष्ट असल्यामुळे ताईंना वारंवार लेखी पत्रव्यवहारही करून PWD आणि सार्वजनिक बांधकाम यांनी पत्रव्यवहार केला आहे, तरी ताईंचं उपोषण हे चालूच आहे। त्याच्या विरोधात आम्ही ताईंच्या विरोधात उपोषणाला बसलेलो आहे। यावेळी राजेश गवळी, संदीप बेनके, दीपक जोरवर, अजय दुबे, शरद वाजपेयी, प्रेम जाधव तसंच इतर ग्रामस्थ उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।